नमस्कार, मी पंजाब डक आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी खास करून अंदाज देणार आहे. कारण की काय झालं की राज्यामध्ये आता ह्या मागच्या ज्या 2 चक्रीवादळ होते, त्याने बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं. तर शेतकऱ्याचे असे फोन यायले, तर आता हे नेमका पाऊस कधी बनणार आहे, तर बंद होणार आहे. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, राज्यात 7 तारखेपासून म्हणजे 7 नोव्हेंबरपासून राज्यातला पाऊस रजेवर जाणार आहे, कायमचा निघून जाणार आहे, विड्रॉल होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. 7 तारखेला पावसाळा संपला म्हणून हे जाहीर होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर 7 तारखेपासून राज्यात थंडीला सुरुवात होईल. ठिकठिकाणी थंडी जाणवेल. 8ला थंडी आणखीन वाढत जाणार आहे, 9 पासून आणखीन खूप वाढत जाणार आहे. 10-11ला सगळ्या राज्यातले सर्वांना स्वेटर घालावं लागते अशी थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात आज आहे 3 नोव्हेंबर 2025. आणखीन ह्या 3 दिवस काय परिस्थिती आहे, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 3 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग तो पाऊस विखुरलेला कसा पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे, सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, वाशिम जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, अहिल्यानगर झालं, जालना जिल्हा झालं. त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा ह्या पट्ट्यामध्ये ह्या 3 दिवसामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. खूप काही मोठा पडणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग राज्यामध्ये थंडी कशी सुरू होणार आहे, तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की राज्यात थंडी एकदम सगळीकडे येत नसते, पण कशी सुरुवात होते राज्यात आपल्या महाराष्ट्राकडे उत्तरेकडून थंडीला सुरुवात होते. म्हणून राज्यात नेमकी थंडी कशी होणार आहे, उत्तरेकडून म्हणजे सांगायचं झालं तर 5 तारखेला म्हणजे नंदुरबार जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, निफाड तालुका, त्याच्यानंतर धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, इकडं मलकापूर, नांदुरा, बुलढाणा घाटाच्या खाली, त्याच्यानंतर खामगावच्या त्याच्यानं पलीकडं अकोला, तेलारा, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी, अमरावती, वर्धा, भंडारा, नागपूर ह्या पट्ट्यामध्ये 5 तारखेलाच राज्यामध्ये थंडी थोडी जाणवायला सुरुवात होईल आणि त्या दिवशी धुकं देखील येईल, धुळी देखील येईल, म्हणून हे लक्षात यायचं. त्याच्यानंतर 6 तारखेला ती थंडी काय होणार आहे, परत पुढं सरकणार आहे. मग ती पुढं कुठं येणार आहे, मग इकडून सुरुवात करू आपण संगमनेर तालुका, आंबेगाव तालुका, जुन्नर, त्याच्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, त्याच्यानंतर बीड जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ. 6 तारखेला ह्या पट्ट्यामध्ये थंडी जाणवणार. 7 तारखेला ती थंडी आणखीन परत पुढं सरकणार व म्हणजे दक्षिणेकडे थंडी येणार. मग 7 तारखेला कुठे येणार आहे, मग 7 तारखेला पुणे जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका, त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी, असं नांदेड, हिंगोली, यवतमाळ, असे धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये काय होईल 7 तारखेला येईल. परत ती 8 तारखेला थंडी काय होणार आहे, तेलंगणाकडे जाणार, तेलंगणा कर्नाटककडे जाणार आहे. त्याच्यानंतर 9 तारखेला संपूर्ण तेलंगणातून आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ह्या तिन्ही राज्यामध्ये तिकडं देखील थंडी होईल.